आपण थोडा विचार याच्यात केला तेव्हा हे बसायला मागणारे कोण आणि देणारे कोण? तेव्हा मागणारे कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज. देणारे कोण आहेत? त्यांचे गुरुजी निवृत्तीनाथ महाराज. तेव्हा निवृत्तीनाथ महाराजांच्या ठिकाणी काय सामर्थ्य आहे हे दाखवण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी पहिला शब्द ठेवलेला आहे, आता विश्वात्मके देवी. बरं का? शरीराला अनुसरून नाही. तेव्हा त्यांचा बोध या बोधाच्या अंगाने बोध काय करत असतो? परिच्छिन्नाला व्यापक करतो. आणि अज्ञान काय करते? व्यापकाला काय करते? परिच्छिन्न करते. आपण व्यापक आहोत, पण अज्ञानामुळे जीवदशेला आलेला. आणि जीवदशा म्हणजे सगळ्या दुःखाची खाण म्हणजे जीवदशा. त्यातही पुन्हा जीवामध्ये काही प्रकार पडत असतात, काही पुण्याचे, काही पापाचे, काही कशाचे. पापाने पुण्याचे. केवळ पापाचे म्हणण्याचे जे आराचे स्वेद उद्भिद हे सगळे पापाचे आहे, नाही का? हे सगळ्या योनी म्हणजे बुद्धी आहे. म्हणून त्याच्यामध्ये काही पुण्यावरच्या शाखा ज्या आहे आणखी ब्रह्मेशाना परते वाढणे नाही. स्वर्ग, इंद्र, चंद्र, महेंद्र वगैरे आदी करून हे पुण्याचे आहे. आणि मनुष्य जो आहे तो पाप आणि पुण्यात्मक अनिष्ट मिश्रांच्या मिश्र कर्माचं आहे. अनिष्ट म्हणजे खाली जाणारे सगळे, इष्ट म्हणजे वर जाणारे. आणि इष्ट अनिष्ट म्हणजे मनुष्य वर जाण्या इतकं पुण्य नाही, खाली जाण्या इतकं मधल्या स्थितीमध्ये आपण असतो ना, त्याला इष्ट अनिष्ट असं म्हणत असतात. त्याच्यात उत्तम खाणी बघायची आपण. उत्तम खाणी जर कोण असेल मनुष्य देह आहे, जारज म्हणतात त्याला. काय करे हे जारज सेवी करून पशु पक्षाचे देह याला पूर्णत्व नाही. यांच्या ठिकाणी शरीर आहे पण शरीराला योग्यता असणारी धर्म त्यांच्या ठिकाणी. एखादा पशु आहे, पशुला पाय आहेत पण वाणी कुठे आहे? वाणी नाही. आपण जर एखाद्या माणसाची स्तुती केली तर तो हसत असतो, बरं का? एखाद्या बैलाची स्तुती केली आपण तो हसत असतो. भाव दिसते का त्याच्या ठिकाणी? ते काय काय बरं, त्यांना होणारं दुःख सांगता येत नाही का? काय होत नाही? होणारं जे दुःख असतं ना ते माणसाला सांगता येत नाही. आता हे 28 लोक मारले, त्यांना आपलं दुःख काय करता सांगता आलं बघा. आणि एखादा कसाही मनुष्य गाय कापतो, त्या गायीला आपलं दुःख सांगता येत नाही. दुःख होत नाही का सांगता येत नाही? हंबरते ना, काय होतं ते? ज्या अर्थी हंबरते त्या अर्थी त्याला तर संस्थेमध्ये आम्ही पाठ शिकवत होतो का विचार का ते कोणाचा ट्रक गेला, तिथे 2 वासरं होते गायची. त्या वासराच्या पायाला ट्रकात दिल्याकडे तुझ्या रक्ताने काय झालं, काय तरफडायचे बा. म्हणजे सगळे पोरं घेऊन मी घेऊन शेवटी मेलेच ते. मग दुःख नाही का सांगता येत नाही. माणसाला आपलं दुःख काय करता येते? पशुपक्षाला सांगता येत नाही का? तहान लागली तरी सांगता येत नाही. भूक लागली, ज्या अर्थी पाण्याकडे ओढते त्या अर्थी काय असली पाहिजे? तहान लागली. वाणी कुठं आहे? बरं का? शब्द उच्चार करण्याची वाणी फक्त कोणाला आहे? वाणीचं महत्त्व कळावं लागत आहे. या वाणीच्या योगाने मनुष्य आपलं विश्वमित्र करू शकतो. आणि त्याच वाणीच्या योगाने मार खाण्याची काय आहे? म्हणून वाणी हे सर्वात महत्त्व आहे. तुम्हाला माहिती नाही म्हणजे आपल्याला भगवान नामस्मरण करता येतं, कोणत्या इंद्रियाने करता येते? घे घे माझी वाची आणि गोड नाम हेटो आहे. वाणी महत्त्वाची आहे. ही वाणी फक्त मनुष्य देहातच आहे, अन्य देहामध्ये नाही. आणि या वाणीच्या द्वारा माणसाला पुण्योत्पत्ती प्राप्त कर, नाही का? पुण्याची गरज आहे. आणि हरी हरी म्हटलं तर बापाची काय होते? निवृत्ती. वाणीच सामर्थ्य आहे. म्हणजे वाणीचा उपयोग कसा करावा याचं ज्ञान.
वाणीचा उपयोग कोणाला करता येत नाही. जे खडाची व्यंकटी त्याला वाणीचा काय करता येत नाही, उपयोग करता येत. जाऊ दे आपलं कलापंडित बाळा सगळं. तेव्हा ज्याला आपण मागतो त्याला विश्वात्मक देव असं म्हटलेलं आहे. देव ही संज्ञा का दिली? कोणताही फल देण्याचं सामर्थ्य ज्याच्यात असते त्याला देव म्हणतात. असं आहे. जीव कर्म करतो, कर्माचं फल जो देत असतो त्याला काय म्हणायचं? विश्वास. नाही का? कर्मफलदाता म्हणतात. आपण जे जे कर्म करू ते फल देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे? वेगळे फलदाता आहे. म्हणून तात्पर्य कशा करतात? त्याला देव असं म्हणत असतात. जीवामध्ये जे सामर्थ्य आहे का म्हणतो जीवदशा आहे. संताची संगती म्हणून तुका म्हणे आले दरी होय राहणार रंग देत आहे. देव या शब्दाचे लक्षणात संतावर बसत असते. संत सुद्धा संत उदार भरले म्हणून तो वाढणार. संत देव या पदाला लक्षणात्मक संत बसत असतात. देवाला देवते संत देवते निमित्त त्या प्रतिमा तात्पर्य असं देव म्हटलेलं आहे. पुन्हा विश्वात्मक म्हटलेलं आहे. नाही का? देहात्मक म्हटलं असतं तर जीव, आणि विश्वात्मक म्हटलं असेल तर ज्याला आपल्या पुरतंच कळतं त्याला काय म्हणायचं? जीव म्हणायचं. ज्या जगाचा विचार असतो त्याला काय म्हणायचं? आहे काय? जे खडाची व्यंकटी चालू नाही का? आनंदाचे आभारू फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची देखो आवडे देखाने ब्रह्मविधी. संताचं उदाहरण आहे. पण विश्वात्मक म्हटलेलं आहे. कारण असं आहे ना, आत्मा परिचिन्न आहे की सर्व देह अनेक पण आत्मा एक आहे. त्याच्यामध्ये वेदांताचा सिद्धांत आहे. वेदांत केलीच करून दर्शन कराणी तर अनेक आत्मे मानले. एवढा मोठा नाही आहे खरा, पण त्याने आत्म किती मानले? प्रतिशराला फक्त वेदांतातच आहे का? एक नाही का? सूर्यप्रकाशक सहस्र आणि एक जो आत्मा ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनी शैव प्रकाश पंडिता समदर्शिना तत्पद्मय तदात्मान तन्निष्ठा तत्परायण गच्छंत पुनरावृत्तीम ध्याने. म्हणतो ब्रह्मा आहे ना, ते आत्मा आहे. आपल्याकडे आत्मा आहे, पण आत्मा काय झालेला नाही. त्याच्या हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा का भ्रांताशी काम नाही का? आपल्याला त्याचं ज्ञान नाही. लेखणी कानावर नाही का? लेखणी हरवल्याचं अज्ञान आहे. त्रयस्थ म्हणून लेखणी आणून देत असतो का आहे त्याचं ज्ञान करून देतो. आहे त्याचंच काय करून देतात. म्हणून आत्मा सर्व आत्मा प्रकाश आहे. तो आत्मा ब्रह्मरूप आहे. ज्ञान व्हावं लागला. काय व्हावं लागलं? तिने देहाच्या पलीकडे असलेला जो आत्मा आहे तो आत्मा त्याचं ज्ञान जरी झालं पण त्याचं ब्रह्मरूपत्व कळलं. म्हणून योग्याला बरं का आत्मज्ञान आहे, पण आत्मा ब्रह्मरूप आहे याचं काय नाही. ती उणी कोणी भरून काढली ज्ञानाचं. चांगलेवाला आत्म्याचं काय आहे? ज्ञान आहे ना. आत्मा कुठं जीवनमुक्त अवस्थेमध्ये, पण तो आत्मा किंवा स्वरूप आहे याचं कुठं ज्ञान आहे. म्हणून संतांना तो आत्मा ब्रह्मरूप आहे याचं काय आहे? मग ते आपल्या आत्म्याला परिच्छिन्न समजतात, देहाला समजतात का? नाही. अन्य कोणालाही समजतात का? ते पण विचारसागराचा एवढा सगळे कोश आहे. सगळे काय आहे? हा कोशाचंही प्रकाशन करणारा कोण आहे? आत्मा आहे. मग तो आत्मा त्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान संतांना झालेलं आहे. त्याचं व्यापकत्व आलेलं आहे. हे विश्वाची अनुरेणू या तो कडा धोका आकाश सर्वात त्यांची काय? मग ब्रह्मरूप आत्मा कळायला असल्यामुळे सर्वात अगदी मुंगीपासून तो जात जीवातही कोण आहे? आत्माच आहे. जडातही कोण आहे? विठ्ठल जळी स्थळी रीता ठापण आहे.
माझाही परिच्छिन्न राहिले का व्यापक झाले, मग विश्वात्मक आहे. आता विश्वान काय नाही, हे विश्वची माझे ही उणीव आहे बघा. माझे म्हणणारा मनुष्यातून भिन्न ठरतो नाही का. माझी भिमता आहे, भिमता हा नव्हे, हा काय नव्हे, द्वैतालाच केलं आहे. म्हणून आपले मौना चराचर ते चर आणि अपरत आमचं वेगळं झालेलं आहे. किम स्वरूप झालं, मत स्वरूप झालं. म्हणून त्याचा आत्मभाव, आत्मा आहे, आत्मभाव प्रगट झाला असल्यामुळे विश्वात्मके देवे, म्हणजे सामान्य राहिले नाही. एकेची ठाई बैसला परी सर्वत्र हे अस्वंगे विश्व झाला. म्हणतं तुकोबरा म्हणतात नाही का. आपल्या कसा व्यापक बोलायचा. मी उदंड ऐकले उदंड पाहिले, क्षेत्र मेरे उदंड पाहिले, उदंड ऐकले उदंड. मग तुकोबरा कुठं पाहायला गेले होते का? जगातली तीर्थ कुठं पाहिले कसं म्हणतात. उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड भरले. काशीला सुद्धा गेले पाहिले म्हणतात तर बरं तर लोकेतले म्हणतात. सगळं ऐकलं म्हणतात. मग हे कसं लागायचं. ते जरी परिच्छिन्न दिसत असले सगळे व्यापक झालेले आहे. काय अल्पज्ञ धर्म आहे का सर्वज्ञ धर्म आहे. न सांगताना तुमच्या अंतःकरणामध्ये काय हेच कळत असतं. सर्वज्ञ म्हणतात. काय सर्वज्ञाला सांगावं लागत असेल सर्वज्ञ नाही. आणि न सांगताना कळत असेल न सांगत मग निश्चय विश्वंभर हे सांगावं लागत असतं. मी पाप केलं आणि पुण्य केलं हे तुझ्या अगोदरच त्यांना काय झालं. कारण ते सर्वव्यापी आहे ना. आपण काल दृष्टांत दिला होता शुकाचार्य व्यासोनारायण दोतला फरक सांगितला बा. पहिल्याच्या पर्यंत व्यासोनारायण कमी ठरले आणि शुक काय ठरलं. हे शुका हे शुका असं म्हटल्यानंतर इकडे शुक हो देत असतो का झाडं हो देतात आहे का. बापा येणं शिवधर तमृत मानवणसी असं. कारण तिचं व्यापक बहुत झाला असल्यामुळे झाडं काय वृक्षेती तन्मयतया चरो नेरो असा सर्वात. आणि पुढे त्या बाया वगैरे स्नान करत होते ना. शुकाचार्य गेल्या तर लाजल्या कुठे लाजल्या रे बा. जासूनार जायला लागलं झालं वस्त्र घ्यायला लागले काय. मग दासूनारायण विचारलं म्हटलं आमचा शोक गेला तर तुम्ही लाजलेला आहे आणि मी आलो तर अंगावरती काय घेता वस्त्र घेता. म्हणलं तर सर्वात्म बोध आहे. काय बापापेक्षा बेटा आहे ना आपला. त्याच्यातला अर्थाला त्याला सर्वात्मभाव. ज्ञानेश्वर महाराजांचा नाही का प्रश्न केला ना का. म्हणलं तुमचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे. रेड्याचे नाव काय आहे. मग आहे का काही बोध आहे का. टिंगल करायला उपवास करायला काय करायला लागले. म्हटलं नाव तर फार गोड ठेवून घेतलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज नामक. आहे का ज्ञानासारखे काही करणी आहे का तुमच्याकडे. म्हणलं काय मोठा विषय आहे. ज्ञानेश्वर नाव रेड्याचं नाव सुद्धा काय तुमच्या तरी आमच्या त्याच्यामध्ये काही फरक आहे का. ज्ञानेश्वर महाराजांनी उत्तर दिलं काही फरक नाही. म्हणजे इतका बोध आहे का तुमचा. ओढीचा सोड आणि तोची ओढ उठी. मग तर बाई धावलीला आहे म्हणले बाबा मारू नको. हा रेड्याला तर लागतो. माझ्या भावाला काय होतं ते कपणी दाखवली तरीसुद्धा संत कळाले का. म्हणलं इंद्रजाळ विद्या शिकून आले कुठून काय इंद्रजाळ त्याचा काय परिणाम आहे. मी कशा करता सांगितलं सर्वात्मभाव तोची ओढ उठी. म्हणजे त्यांचा आत्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे. जो रेड्याच्या ठिकाणी आहे तोच आत्मा
आत्म्यामध्ये कुठे नाही, मुंगीच्या ठिकाणी, मुंगीपासून तो स्थात ब्रह्मदेवापर्यंत आत्म्यामध्ये कोणत्याही प्रकारे कमी अधिकता नाही. सर्वात्मक म्हणजे वृत्तीला सामान्य नसून कोण आहे? यथा विश्वात्मके. देव कोणाला म्हणत असतात? जो इच्छेलेलं फळ देत असतो त्याला काय म्हणायचं? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. फल देण्याचं सामर्थ्य आपल्याला आहे का? मग कोणात आहे? असं आहे. तसं ज्याचं जसं फल असेल त्याच्या फलाप्रमाणे त्याला काय देतो? फलाची इच्छा करून जीव काय करतो? कर्म करत असतो. अगोदर कशाची इच्छा करतो? नोकरी करायची असली तर अगोदर विचारतो पगार किती? खाऊकच नोकरीला जे जे काही सत्कर्म करू आपण त्याचं फल देणारा कोण आहे? ईश्वर आहे. सर्व सृष्टी निर्माण करणार आहे तो, विधी सांगणार आहे आणि फळ देणार आहे. मग सर्व सृष्टी निर्माण करणारा कोणा? जीव आहे का? शक्य आहे का जीवा करण्याची सृष्टी? संशोधन सुद्धा होऊ शकत. मग एवढे अनंत ब्रह्मांड त्याची उत्पत्ती करणं. म्हणून असं आहे ना, या सर्व या जगाची उत्पत्ती, पुढे स्थिती, पुढे लय, त्याचं नियामकत्व काय सांगितलेलं आहे? सूर्याला प्रकाश देणार आहे कोण? तो. आणि नियामकत्व करणार आहे नाही का? म्हणजे एकाला सांगितलेलं आहे ना, सूर्यालाही सांगितलं, म्हणलं आहे बा काय करता प्रकाश नियमन करायला सांगितलं. पृथ्वी आपते व्हावी हे वाज्ञा. समुद्राला निर्माण केलं, पाणी देणार आहे तो सांगितलं. म्हणा काय सांगितलं नाही का? समुद्री रेखा. म्हणून तर मुंबईच्या काठी समुद्रकाठी काय उद्या पूर आला असं समुद्राने सांगितलं मला सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाच्या दर्शनाला जायचं आहे. लाटावर लाटा सांगितलं. नियामक जगन नियंत्रित म्हणतात. काय म्हणायचं? एक पुराच्या ठिकाणी आहे, ईश्वराच्या ठिकाणी. म्या बोलविल्या वेळ बोले, म्या चालविल्या, म्या हरविल्या प्राण हाले. दो जग ऐसा जो आणि तो मी जगाचा बाळा तुझा कोण वाढवे श्रीपती. सर्वज्ञ आहे ना. नुसताच जीव जन्माला घालतो का त्याची अगोदरची पोषणाची तयारी करतो? अगोदर माणसा जन्माला येत असतो का अगोदर पाणी नंतर कोण? तसं गाईच्या सणामध्ये अगोदर दूध नंतर बाळा दुधा कोण वाढवी श्रीपती. मग ईश्वर काय केलं पाहिजे नाही काय? म्हणे एक संत आहे, जगताचे कोण आहे? ईश्वर. म्हणून तुझं फल देणारे आहे ना. त्यांना विश्वात्मक म्हटलेलं आहे. आता विश्वात्मकी देवी वाणीला यज्ञ असं म्हटलेलं आहे नाही का? मकी अमृताची, ज्या वाणीतून सगळं ज्ञान बाहेर पडलेलं आहे, अशी जी वाणी ज्ञानेश्वरीच्या रूपाने अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ आणि अभंग किती केले सांगता येत. कालाचा भोग आहे बघा, इतकेच आहे, एवढ्यावरून एवढंच आहे असं सांगता येत नाही. तुकोबाराने किती अभंग केले? 4 कोटी. नामदेव महाराजांनी 96 कोटी केले. आहे का उपलब्ध? नाही का? 100 कोटी रामायण आहे, आज उपलब्ध किती आहे? मग एवढे अभंग केले, त्याच्यामध्ये शॉर्टकट निघाल, त्याला म्हणतात भजनी मालिका. आहे का? कोणाही संतांचे 10-5 अभंग द्यायचे, बाकी किती अभंग केले सांगता येत नाही. कारण त्यांच्या मुखातून जे जे बोलेल ते अभंग हवे. काय त्यांना कायचा प्रयत्न करावा. रिकामे तोंड करू गेले तो गीता यायचे गोड हात बोलवे समज नाही का? म्हणून त्यांच्या ज्ञानाचा सुद्धा अंत लागू शकत. म्हणून त्याला वाघयज्ञ म्हटलेलं आहे का?
तुमचे आमचे भौतिक यज्ञ असतात आधी, तर त्याच्यामध्ये काहीतरी त्यांचे विषय भिन्न भिन्न असतात. पण संतांच्या वाङ्मयाचा विषय कोणता असेल तर जीवाचा काय व्हावा, उद्धार व्हावा असं आहे. त्याच्यामध्ये एकाकरता करत असतं. आपल्याकरता यज्ञ असतो तो आपल्यापुरताच असतो, आणि संतांचा यज्ञ असतो तो जगापुरता असतो. आनंदाचे आवारू मांडू फिटो विवेकाची, हो काना महाराजांनी देखे आवडत खाणी ब्रह्मविद्येचा काय व्हावा, सुखावा. हा यज्ञ कोणाचा आहे? नाही, ज्ञान यज्ञ म्हणतात. कोणता यज्ञ? आहुती टाकणं हा यज्ञच आहे. तो फलाकरता आहे, आपल्या लोकांतराची प्राप्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी बघ श्री गुरुपडी ठेवली. हा कोणता यज्ञ? ज्ञान आहे. येणे भाग यज्ञ तोष आहे, आणि तोषवणीमध्ये द्यावे. मग काय मागणी मागितली? आपल्यापुरती मागणी मागितली. संतांची मागणी काय सामान्य असते का जगापुरती असते? आणि सगळी ब्रह्मांडापुरती असते. कारण तसं विश्व परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? का आपल्या घरच्या पुरतं आणि आपण हे करतो नाही का? एखादं काही मागणं असेल तर मागतो काय हे समजत नाही, देतो किती हे समजत नाही. असं सकल कुटुंबाला दुसऱ्याच्या कुटुंबाकरता का म्हणलं त्याकरता कुत्रं चांगलं राहावं आणि दुसऱ्याचं मरावं का? आपल्यापुरतीच मागणी जीवनाच्या आहे, आणि जगापुरती मागणं संतांचं आहे. भूतांची दया आहे. आपण पसायदान काय आहे? एकापुरतं आहे का सगळ्या जगापुरतं आहे? मामा सांगेन आहे परत मामा सांगायचे असं पसायदान संपूर्ण जगात नाही. कोणी अमेरिका असो का काय असो, सगळ्या जगाने आणखी पसायदानाचा उच्चार करावा एवढं सामर्थ्य ज्ञानोबराच्या पसायदानाला आहे. इतकं सामर्थ्य आहे. असं हे पसायदान एकानेच करावं की अन्याने करावे? त्याच्यामध्ये सर्वांचा काय झालेला आहे? अंतर्भाव आहे. सूर्यप्रकाशामध्ये सर्व प्रकाशाचा काय होतं, आणि परिसरामध्ये सगळ्या धनाचा काय होतं. तसं ज्ञानोबराच्या पसायदानामध्ये परिच्छिन्नता नाही. भारतापुरतं नाही, संपूर्ण जगापुरतं आहे ना. आनंदाचे आवार मांडू जगा असं म्हटलेलं आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी आणि भजितो आदिपुरगी. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ आणि तोषवणीमध्ये द्यावे. आता मागणी कोणची केलेली आहे? तुम्ही आम्ही सगळे जीवच आहो की जीवाच्या करता. पहिला कोणाचा जशी आई असते ना, तिला 4-5 पोरं असले तरीसुद्धा तिचं प्रेम, आणि पुढे आपल्या मुलाचं कसं होईल नाही का? काही कमावणारे असतात मुलं, त्यांचा प्रश्न वेगळाच असतो. काही हे असतात, आणि एखादं मुलं असते आंधळं पांगळं मुकन बहिरं, मग त्याची सर्वात काळजी कोणाची? आंधळे पांगळे मुके आणि जीवापरी सुद्धा. म्हणजे इतरच्या पेक्षाही कोणाला मागणी जास्त मागते, त्या मुलाला जास्त प्रेम आहे. मला यांचं बरं आहे, सामर्थ्य आहे नाही का? काय करून आपलं उपजीविका याचं होईल कारण त्याला पुढचा इतिहास दिसतो. काय दिसतं? हे आंधळ आहे, पांगळ आहे, मुका आहे, याचं पुढे काय होणार? मी आहे तोपर्यंत विचारते ती, पुढे विचारत असतं कोणी. म्हणून आईचं प्रेम सर्वापेक्षाही कोणावर जास्त असते. जे पांगळं असेल, निकम्म असेल त्याच्यावर असेल. ते मामासाहेब सांगायचं ना, एखादा पोराचं असं शहरासारखं ठिकाण असतं, काही उद्योग करत नाही, धंदा करत नाही, काहीच करत नाही. बाप सांगत असतं, म्हटलं हे पहा पैसा कमवून आणला पाहिजे, जा नोकरी कर. त्याच्या आईला सांगतो, नोकरी केली, पैसा कमवून त्याला जेवायला द्यायचं, नाहीतर जेवायला द्यायचं. असं हे पडलेलं पोर काय उपयोगाचं? मुलगा कोणता आवडत असो वडिलाला? पैसा मागणारा का देणारा? मागणारा आवडतो का?
संस्थेतला विद्यार्थी आवडत असतो. देतो का मागतो आहे का नाही, पण देणारा आवडत असतो. मग रागवतो. मग ती आई काय करते, म्हटलं तुझ्या वडिलाला काय कर, जाऊ दे, जा बाहेर आणि पाठीमागच्या दाराने काय कर आणि पुन्हा त्याला काय खायचं. हे प्रेम कोणाचं आहे. मग ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर मावळे आई म्हटलेलं आहे ना, म्हणून ती ज्ञानाबाई आई. माऊली पदवी कोणाला भेटली, संतांमध्ये ज्ञानेश्वर महाराज. एकाची माऊली आहे का जगाची माऊली आहे. पहिला हाताची कोण धरता, जे खडाची व्यंकटी. मग मागं आहे ना, कोण घेतला अगोदर खड. सगळ्यात दुष्टांचा राजा म्हणजे कोण, जेवढे दोष असेल, वाईट करणारे जेवढे म्हणून दोष आहे, ते सगळे दोष एकत्रित झाले तर राजे पण कोणाला द्यायचं, खळा. खलाचं वर्णन केले नाही. खलात्व म्हणजे काय, सगळे नाही का स्वतःचंही नुकसान करणारे आणि स्वतःच्या करता आणखी अन्याचंही नुकसान करणारे, ज्याच्यातून पुण्यनामाचं, ज्याच्या क्रियेमधून पुण्यनाम उत्पन्न होत नाही, केवळ काय होते, बापन. त्याला खल म्हणतात, खलेश्वर म्हणतात. कोणा काय करत असतं, हे खलत्व आलं कुठून, घेऊनच येत असतं. बघा काय करायचं. जन्माला आला, आंधळ मनुष्य जन्माला आला, आंधळेपण आल्यानंतर गेले का घेऊनच आला. म्हणजे सगळं वाईट नाही का. आईवडिलांना सुद्धा धाक वाढत असतो. बघा मूल जन्माला येणार, आंधळे येते का पांगळ येते. बघा पुढे आणखी पुढचाही सुद्धा हे असते. बा आलाय जन्माला, ते चोर निघते का सज्जन निघते. पंचदशीमध्ये 12व्या प्रकरणात आहे ना. पुन्हा आणखी नाही का उन्हाळ निघते का काहीतरी शिकते. मग कोणत्या मुलापासून आनंद होत असतो नाही का. मग कुणाचा वाईट आणि वाढवी महत्व, मग वडिलाला आनंद होत असतो. कोणतं जातं माझं राहिलं ते प्रमाण राहिलं, शांतीरूपे नव्हे. कोणाचा वाढवी निमित्त, स्वर काय आपल्या घरच्या लोकांच्या निमित्त वाढवतात. कोणी चोर जर घेतला, मग ज्याला जरा चोरी झालेली आहे, चोर सापडला नाही, जो भेट सापडला त्याला हाणायला काय काय. आणि त्याची आई उभी होती. ते म्हटलं हो माझ्या मुला मारू नका. म्हटलं बाई फार चांगला केला, चोर नावाचा पोरगा निर्माण केला. बापाची कीर्ती जाते नाही ती, आणि वंशाची काय जाते कीर्ती जातात. ते मग वडिलांना कोणता जाऊ द्या, त्याला सज्जन बनवणे. काय बनवणे, जे खळाची व्यंकटी सगळे दोषच. बरं का, चुकून देखील त्याच्यापासून पुण्य उत्पन्न होत. सगळं काय उत्पन्न होते, निर्दय अंतःकरण आहे. काही कोणाला न सज्जनाला सुद्धा काय करीत नाही. असा एक वर्ग आहे बघा. आपल्या निवृत्ती बघतायत निघून गेले म्हणा, त्याचा म्हणजे असा वर्ग आहे बघा. कोणता वर्ग, ते ज्ञानेश्वर महाराजांना संन्यासाची पोर म्हणतात. कोणाची काय नाही, कोणता खेडकर का काय आपलं कीर्तनात म्हणत नका. ते काय करत नाही. नाही तुकोबरा कुठे गेले नाही, वैकुंठाला कुठं माणूस जात असतो. असे विपरीत भाषा, कोणती भाषा, असाही वर्ग आहे. चालायचंच की शेतामध्ये चांगले योग होते, वाईट चांगलं पेरावं लागते, वाईट काँग्रेसी गावात पेरावं लागते. चालायचं तुमचं काय सगळं काय
चांगलं म्हणण्याचा काय ठेका घेतला आहे का? काय वाईट आहे सुद्धा काय म्हणा राहणारच की. मग खल म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये कोणताही चांगला नाही का. भांडण तोडणारं नाही, भांडण लावणारं उलट. ज्यांचा नित्यने म्हणजे काय असं. एक बाई आपली जेवणाकरता दुसरीकडे गेली. ते म्हटलं बाई तुम्ही 10लाच जेवण सगळं माझा नियम व्हायचा आहे ते. म्हटलं नियम झाला म्हणजे आणखी तिला वाटलं ज्ञानेश्वरी काहीतरी खाता पिता असा काही तिचा नियम असायचा. मग ती बाई गेली, बाई एका ठिकाणी गेली आणि एका बाईला विचारलं मला विस्तव घेऊन या. मला काय पाहिजे? विस्तव पाहिजे. त्या बाईने भांडं घेतलं, चिमटा धरला आणि विस्तव घेऊन ये. ही बाई म्हणायला लागली तो विस्तव म्हणलं टाक माझ्या लुगड्याच्या सेवामध्ये. आता ती बाई कशी टाकेल? ते काही ज्वारी आहे का भाकरी आहे का टाकायला? ते का विस्तव आहे? तुला सांगते ना मला टाक म्हणून. आता ती टाकेल कधी? अहो पण म्हणलं ते पेटेल ना तुम्ही. म्हणलं मरे ना का तुला काय करायचं आहे? 10 शिवाय काय झाला हातळल्या आणि निघाले आपले. म्हणला माझा नियम झाला वाडा. भांडण करणे हाच काय आहे? त्याच्यातच खुश असतात नाही का. 28 लोक मारले त्याच्यातच ते लोक काय त्यांना दुःख झालं का? तुझं म्हटलं काय झालं इतकं वाईट आहे का? किती लोक आपल्याला दुःख झालं दुसरं झालं का दुःख? ते तर म्हणलं आहे पाहिजे. हिंदू धर्म नष्ट करणे हेच आमचं काय कर्तव्य आहे. मिळून आहे. मग हिंदू मनुष्य जागृत नाही झाला तो ही पाळी आल्याशिवाय राहणार नाही. नाही खरं आहे ना. देश काही एकाचाच आहे का सर्वाचा आहे? हक्क आहे ना सर्वाचा. नव्हे आपला हे नव्हे. कशा करता हे सांगितलं खलत पण म्हणतं का? ज्याच्यामध्ये सगळे वाईट भावात काय लावून द्यायचे भांडणं हसायचं. मग आपण काय करत हे सगळे विपरीत काय आहे नाही का. परधनावरच इच्छा पूर्ण वाढते. चोरी करणं म्हणजे काय? परधनावरती काय ठेवणं. इथले तरी बलच्या परी परद्रव्य सांडवणी अभिलाषांतरी मध्ये हे कुठे राहिलेलं आहे त्याचा. विठ्ठलेश्वर होता बघा. काही जसं गावातल्या लोकांची पटे ना भांडणं धमकान हिंदे. म्हटलं सगळ्या लोकांचं वाईट झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? मग एक मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये शिरायला लागला. गावकरी लोकांनी सांगितलं म्हणलं कोर्शाला शिरता येते. म्हटलं तुम्हाला माहिती नाही दाट जंगल आहे. याच्यात हिंस्र पशु आहे, गाय वाघ आहे, सिंह आहे वगैरे. जाऊ नका. तरीसुद्धा तो जंगलात जाण्याची काय करायचं आहे? त्याला आवरायचे बघा. तरी म्हटलं नाही हरभरला मरशील ना तू गेल्याबरोबर खाद्य आहे की ते वाघाचं. तर म्हटलं मरे ना का? म्हटलं काही फायदा काय? म्हटलं हे पहा वाघाच्या तोंडाला आमचं मांस लागलं माणसाचं. मग तेवढ्यावर थांबणार नाही तो वाघ. आणि गावात शिरून माणसं मारल्याशिवाय आणि त्याच्यात आलं अरे पण तू मरशील ना मी मेलो तरी चालेल दुसऱ्याचं काय झालं हे सगळं त्याला कलेश्वर म्हणतो. काय म्हणायचं त्याला दुसरं ते चांगलं झालेलं डोकं काय करते. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून सहन होत नाही. नाही त्याच्यावर धन असेल विद्या असेल तरीसुद्धा ती काय नाही योग्य नाही. या धनाचाही उपयोग कशा करता करतो वाईट कामा करता म्हणू नका कोणाला. काही सप्ताह करायचा असला काही देणगी मागायचं एवढ्यावर काम भागत नाही का? इतके कशाला पाहिजे घ्यावं. आणि तमाशामध्ये म्हणलं अधिक घ्या की काय घ्या अधिक घ्या नाही करायचं म्हणजे. मग धनाचा उपयोग कशा करता करतो चांगल्या कामा करता करत नाही. जाऊ दे आपलं जास्त विचार. विद्येचाही उपयोग चांगला करता कामं करा.
विद्या विविधाय वादाय, वादाकरता मग माझ्या इतकं ज्ञान कोणाकडे आहे. धनाचा उपयोग नाही. धनिक असूनही वाईट कामा काय, चांगल्या कामात खर्च करत नाही, वाईट कामात केल्याशिवाय उत्साह असला, देणगी असली, सप्ताह करता म्हटलं काही उद्योग आहे का तुम्हाला, का हाच धंदा करत बस आपला इकडे तिकडे. आणि तमाशा आला तर 100 नाही 200 घेऊन झाले. धनाचा सुद्धा काय करता येत नाही, उपयोग करता येत नाही. म्हणजे हे खलेश्वराचं सांगितलं म्हणजे भगवंताच्या न्यायामध्ये आहे. इथे म्हणतात जे खडाची व्यंकटी, आणि संतांच्या बाबतीमध्ये असे म्हणलं दुर्जनाशी संवारी. एखादा साप असतो ना, एक वर्ग असा आहे तो म्हणतो दिसला का मारूनच टाका, जिवंत ठेवायचा, असा एक वर्ग. एक वर्ग म्हणत असतो मारू नका त्याला, तुम्ही आपल्या बाजूला काय करू निघून जा. आणि एक वर्ग असा असतो तो म्हणतो काय म्हणतो त्याचा दात पाडून टाका, काय करून टाका, मारायचा नाही, त्याचा दात पाडला मारूनच टाका. हा वर्ग कोणाचा देवाचा, दुर्जनाची संहार. ते काही नाही, ते त्याचा भगवंत म्हटलं कोण शिशुपाल असो का आणखी कोणी असो मारूनच टाकायचं. दुसरा वर्गाचा आहे मध्यम लोकांचा असतो, बाजूला ज्याच्याकडनं सामर्थ्य नाही काही नाही तो आपल्या बाजूला सरपाच्या बघा. आणि तिसरा वर्ग कसा आहे दात पाडतो, आणि त्या सापाचा आपल्या कामाकरता काय करतो उपयोग करतो. हा संतांचा वर्ग आहे. त्याच्या ठिकाणी विष कोणात भरलेला आहे त्यांना तो दात काय पाडून टाकला तर तो जिवंत राहा. सुंदवतांची दया आहे नापुली मधला हा तिसरा वर्ग याच्यावर. जे खडाची व्यंकटी मरो म्हटलं का त्याचा दोष जावं. जे खडाची व्यंकटी मग खलत्व आहे, मुळामध्ये खलत्व आलं कुठं असा प्रश्न नाही का आहे का ते. जर खलत्व जर आणि मुळात म्हणजे ते जर जन्मसिद्ध आलं असतं तर नष्ट झालं नसतं. ज्या अर्थी ते घालवता येते त्या अर्थी काहीतरी दोषामुळे काय झालेलं आहे. मग काय काय त्याचे प्रकार पडायचे का म्हणे इतकं सांगूनही सुद्धा ज्याचा दोष जाऊ शकत नाही. त्याचा अर्थ काय आहे म्हटलं मागच्या जन्मात सुद्धा काय केलं असलं पाहिजे, हेच केलं असलं पाहिजे. कोणातरी बाईला पोरं झालं, जन्माला पाळण्यामध्ये टाकलं, मग ते काय करायचं, बाया येतात ना त्या पोराचं फडकं करायचं, त्याला काय करतात काय होतं आपल्याचं. मग ते जन्माला आलेल्या पोराने कानातलं कुंडल असतं ना बरं का लहानसं पडते असं ओढून येतं बा काय घेतलं कुंडल ओढून येतं. पुष्कळ प्रयत्न केला तरी सोडी ना काय करायचं. आता काय करायचं त्याचा काही नाही, ते असंच करायचं. त्यावरून सिद्धांत काढला काय काढला मग त्या जन्मावर अट्टल चोर असा जन्माला बरोबर वाईट गुण आला कसा मागच्या जन्मात काय केलं म्हणून तर थापड मारली तरी काय करत नाही. पोलिसांनी हाणलं तरी सुद्धा चोरी करून काय करीत नाही. हे मागच्या जन्मात काय करत मागच्या जन्मात. कारण आपल्या ह्याच्यामध्ये पुनर्जन्म आहे ना. पूर्वीचा काय मागे बहुता जन्मी बहुता शिश्रमी आहे काय म्हणजे पुनर्जन्म काय आहे मान्य आपल्याला. नावा म्हणे कमळापती नाही का याची द्यावी पुनर्जन्म आहे. म्हणून खालाच्या ठिकाणी जे आले असताना ते प्रकृती सिद्ध असते. किती करा काही करा जाऊ शकत नाही.
ते कशा कशामुळे येत असतं. त्याला मोठा सांगितलं दुष्संगती सांगितलं. कोणती संगती? काही वंशामधले वाईट गुण. कोणीतरी पोरं आंब्याचं खात होतो बघा झाडावर बसून. मालकाला पाहून पाहिलं, त्याला म्हटलं हे पोर खुशाल आंब्याच्या झाडावर चढते आंबा खाणार. खरं विचारायला लागलं. म्हणजे शेत कोणाचं आहे? म्हटलं मग तुझं आहे का? नाही म्हणाला. मग आंबे कशा करता काय तोडतो तू? काही आमच्या मुलाला विचारलं का? आमच्या मंडळीला विचारलं का? म्हणलं कशा? म्हणलं माझी इच्छा म्हणून तोडतो. अरे पण तू आता ह्या वेळेला एवढी चोरी करतो, एवढ्या लहान वयामध्ये जर तुला चोरीचे संस्कार आहे, मोठा झाल्यावर तुझा अट्टल गुन्हेगार होते, खून करतील लोकांचा. पाहिजे तर तुझ्या बापाला काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. हे गुण त्याचे काय नाही. म्हणलं तुझा बाप कुठं आहे? तर म्हणलं त्या झाडावर. सद्गुण राहील का तिथे? शक्य आहे का? घेऊनच आलेलं. दुःसंगती माझा वाईट संगतीमुळे खलत राहिलं असे. आणि संतांच्या संगतीमध्ये जात असे. संतांची संगती आणि माकडावा श्रीपती हे सगळं खलत जाण्याचं कोणाचं सामर्थ्य यायचे पाहिजे. आणि जे कळाची व्यंकटी तया सत्कर्मी. वाल्याचा कोण बनवला? नुसताच वाल्मिकीला केले रामायण, जगाचा आद्य कवी झाला. काय संगती कोणाची आहे? असं आहे. संतांच्या संगती. सत्संगती किम न करोति पुंसाम. सत्संगतीमुळे कोणते कोणते गुण येणार नाही सांगता येत नाही. हा महिमा कोणाचा आहे? संतांच्या संगतीचा आहे. मग संतांच्या संगतीमुळे खलत्व काय होत असे? जावं नाही. मला कसं जाणं शक्य आहे? प्रकृती शुद्धाचं कर्म आलेलं आहे. म्हणलं जाणारच आहे. त्याच्याकरता सांगितलं बा. एखादं लोखंड आहे, त्या लोखंडाला परीस लागला तर त्याचं काय होते? त्याचं संतरूपी परीस खालायला लागला की तो अपिचेच भजते माव. दुराचारी असला तरी सुद्धा काय होतं? मग तो काय म्हणे गुण चंदा. बोरीची लाकडं कोणत्या भावात खपतात? चंदनाच्या भावात. मग संतांची संगती म्हणून नाही का? मग महाराजांचा आहे ना, संत समागमे दैनाभंग आहे. संताने सरता आणि चंदनाने बोरी गुणदोष याची नव्हे. तुका म्हणे आले समर्थाचे. म्हणून खलत्व काय करू दे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज जे खडाची व्यंकटी आणि तया सत्कर्मी रती. सत्कर्म म्हणजे काय? त्याच्याविषयी प्रेम कसं निर्माण होतं? कर्माचे जे काही प्रकार केले. मनुष्य देह म्हटल्यानंतर क्रिया झाल्याशिवाय, मनुष्य देहामध्ये दुष्कर्म आणि सत्कर्म आहे. अन्य देहामध्ये क्रिया आहे, पण त्या क्रियेला कोणत्याही प्रकारे काही नाही. इतर देहामध्ये क्रिया नाही का? शरीर म्हटल्यानंतर शरीराकडून क्रिया किंवा पण त्याला विधी नाही, त्याला काही नाही. फक्त विधी आणि निषेध कोणत्या देहात आहे? मनुष्य देहातच आहे. इतर याच्यामध्ये एकादशी करा काय? गाईला पशुला सांगत असतो का एकादशी करा? कोणाला सांगतो? मनुष्य करता व्रत सोमवार गाता नाचता असे विधी आणि निषेध मनुष्य देहालाच आहे. पण त्या याच्यात दुष्कर्म कोणताही कर्म, सत्कर्म दोन आहे ना. कर्माचे जे प्रकार केलेले आहे ना, त्याच्यामध्ये दैनंदिन कर्म आपलं जे आहे पारलौकिक वगैरे, हे नित्यनैमित्य कर्म, काम्य कर्म, निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म, हे कर्माचे काय केलेले आहे. परंतु मनुष्य देहातल्याच आहे. अन्य देहामध्ये हे नाही, विधी नाही, निषेधही नाही. आणि शास्त्र मनुष्य देह करून कोणत्या योनीतल्या जीवाला कर्म सांगत नाही. फक्त कोण्या देहाला आहे? वेद विधान निधी वगैरे सगळे मनुष्य देह. त्याच्यामध्ये वय अवस्था वगैरे पाहू नाही.
लहान मुलाला कुठं सांगत असतो का आपण, आणि बाळ असं करू नये, बाळ त्याला काय बाळ हे कसंच मुक्त अवस्था असते, त्याला अपपर काही नाही, पण त्याला कर्माचं विधान होऊ शकत नाही. पंचदशीमध्ये ते मला कसं असतं, ब्रह्मवेत्त्याची उपमा दिली आहे. ब्रह्मवेत्ता जे आनंदात असतो त्याच आनंदात बालावस्थेमध्ये येतात. त्याला काय कळत, एखादा बाई काहीतरी वस्तू विकत घेण्याकरता घरी कल्पना करा, काहीतरी आंबा म्हणा किंवा काय म्हणा, त्या मुलाला काय करतं, अजून बाईने विकत घेतलेले नाही आंबे तरी ते पोरगेचं काय करतं, विकत घेतल्यानंतर तोंडात घालते का त्याची अगोदर घालते. बरं, त्याला सांगितलं, म्हटलं तर टाकून दे की, अरे आपले हे अजून गेले, पण देत नाही. मग दुकानदार आहे म्हणत असतो, बाई त्याला काय कळते, खाऊ दे की आम्ही. आणि ते पोर जर असं आड लपवत असेल तर आता त्याला कळते. म्हणजे काही कालपर्यंत विधी आहे, शिशु अवस्थेमध्ये विधीचा काय नाही संभाळ. शिशु अवस्था असेल नाही का, बाल अवस्था, त्याच्यामध्ये विधी नाही काय नाही. त्याला काय कळतं का, कुठेही काय करतं ते, बाप चालला आहे आपला कुठेही नाही का, कचेरीमध्ये चालला आहे, कंपनीमध्ये चाललेलं आहे, मग सहज खांद्यावर घेतो करायला, आणि ते पोर काय करतो, दोन्ही देत आपला बाप नाही का याच्यात चाललेला आहे, कंपनीमध्ये झालं, त्याला काय कळते. मग बाप रागवतो का, उलट त्याला काय वाटलं, वयात आल्यावर मात्र काय सगळे संस्थेमध्ये नाव टाकलं म्हणजे मग मात्र विधी आणि काय मग सांगितल्याप्रमाणे काय केलं पाहिजे, वागलंच पाहिजे. जाऊ दे, हे कर्म जे सांगितलं आहे मनुष्य जावे, त्याच्यामध्ये एक सत्कर्म, दुष्कर्म आणि असत्कर्म. असत्कर्म कुणाला म्हणायचं, मुक्त अवस्था आहे, त्या क्रियेमधून पुण्य उत्पन्न होत नाही, काय होत नाही. यस्य नाहं कृतो भाव आत्मापि सही मान लोकांना हंती ना, कारण शरीराशी त्याचं काही नाही, तादात्म्य नाही, म्हणून तो क्रियेचा करता होऊ शकत. कारण देहाशी तादात्म्य असेल तर पापाने, आणि देहाशी तादात्म्य नसेल तर पापही नाही काय नाही. आणि त्याच्याकडून कोणतीही क्रिया घडली तरी त्याच्यातून लागून येतो पाप नाही का. अलिप्त कमळ, पाण्यात वेळच कमळ येत असतं, पण त्याला पाण्याचा लेश लागत. मग कोणतंही कर्म जरी झालं तरी त्याला पाप आणि पुण्याचा काय नाही. मग जोपर्यंत जीव अवस्था आहे, कोणती अवस्था आहे, मग त्याच्यामध्ये काही प्रकार पाडायचे. त्या जीवामध्ये 2-4 प्रकार पडले, शास्त्रकारांनी काही प्रकार पडलेले आहेत. एक पामराचा वर्ग, एक विषयीचा वर्ग आणि एक साधकाचा वर्ग. मुक्त अवस्था आहे तुझं औषध. पामराचा वर्ग म्हणजे केवळ नाही का पापोत्पत्ती ज्याच्यापासून होत असे त्याच्यातच निमग्न असणारा असा जो वर्ग, त्याला कोणता वर्ग म्हणतात, पामराचा. तुम्हाला माहिती आहे, विचारसागर झालेला आहे. सामान्य श्रोते नसून आता तुम्ही बहुश्रुत श्रोते, जास्त सांगण्याचं काय नाही. म्हणजे त्याला काय म्हणा पामर वर्ग. त्याच्यात खाली मोठ्यांनी शांताराम गुरुजी फार गोड सांगायचे बघा. गुरुजीचा आवडता विषय असा वेदांत विचारायचा आहे ना, सुंदर सांगायचे. हात खंडावत होता. माझा पामराचा वर्ग आहे, ज्यांना विहित कर्म माहिती नाही बरं का. दूध प्यावं किंवा काय प्यावं हे माहिती नाही, मग काय प्यावं तर तुम्हाला ध्यानामध्ये येऊन गेलं की आणि दारू पिणं साधं पाप सांगितलं आहे का. जाऊ दे, पामराचं वर्णन भरपूर तुम्हाला माहिती. दारू पिणाऱ्याला महापाप म्हटलं. ब्रह्महत्या माहीत त्याला महापाप म्हणण्याचं कारण काय. हा ब्रह्महत्येला तुम्ही काय म्हणाल. मग सुरापान त्याने काही चोरी केली का, मग तू महापाप म्हणण्याचं कारण ते बुद्धीला बुद्धी ठेवत नाही का.
जे अध्याय ते विषयान पुंसा संगस्ते संगात संजायते कामा कामात क्रोधात भवती समूहा समूह बुद्धिभ्रंशात सर्वनाशात. एकदा बुद्धी आहे का? दारुड्या माणसाच्या ठिकाणी काही विचार असतो का? 2 दारुडे चालले आपले, एक नाकडा होता. सामान्य माणसाने पाहिलं जरा हा नाकडा चाललेला आहे, दारुड्याने पाहिलं बघा. आणि तो म्हटलं अरे भल्या माणसं, तुला काही कळत नाही, बाया आहे माणसं आहे, सगळ्या लोकातून चाललेला आहे तो. आणि नाकडा चालला खुशाल हसत चालला. पण म्हटलं हे धोतर घे की माझं. मग याने आपल्या ढोंगण्याचं धोतर काढलं आणि त्याला दिलं बरं का, त्यालाच बस्तर मिळा. पण हा नाकडा झाला दारुड्या वाचो यथा परिकर्तो मदिरा मदान. जो आपल्याला कर्तव्याचा विसर पाडते म्हणून त्याला महापाप म्हणलेलं आहे. असंच त्याने काही चोरी केली आहे का? मग प्याज द्रव्य, पण त्यांनी सगळ्या बुद्धीचा नाश केलेला आहे. आणि बुद्धीचा नाश होणं म्हणजे मनुष्यत्व संपलं. मनुष्याला शेतत्व कोणामुळे येते? बुद्धीमुळे. बुद्धीमुळे तद्बुद्धी तदात्मानस्तन्निष्ठ गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञान. बुद्धी नाश संपली की मनुष्य काय झाला? इतर धार्मिक लोक काय करतात? आपल्या धर्माचा नाश करायचा म्हणजे ते बुद्धीत भ्रम पाडतात. काय पाडतात? आणि त्याच्यामुळे काय होते ते. म्हणून तात्पर्य कशा करतात? सगळ्या गुणाचा निधी, दोषाचा निधी, जे खडाची व्यंकटी खल जाऊ शकत नाही का, ते आगम आहे. आणि म्हणून तो किती जरी दुष्ट मनुष्य असला तरी तो सज्जनाच्या संगतीमध्ये. आणि सज्जनत्वाला काय होतं? तो का म्हणे गुण आणि तैसे तुम्ही जगी. जे खडाची व्यंकटी आहे का, आज लोकांच्या उपेक्षेचा विषय झालेला होता. कशाचा? आणि तोच वंद्यत्वाचा काय होता? तोच वाल्याकोळी उपेक्षेचा काय होता? आणि तोच संतांच्या संगतीने वंदनीय झाला. काय झाला? वंदनीय झाला. जे खडाची व्यंकटी त्या सत्कर्मी. कर्माचा सत्कर्म म्हणजे काय, दुष्कर्म म्हणजे काय, हे सगळा प्रकार आहे. संतांच्या ठिकाणी काय असते? चांगले जे गुण असतात ते गुण आणावं लागत असतात का घेऊनच येत असतात? आहे काय? महात्मा नसतो माम पार्थ दैवीम प्रकृती भजनतनन्य मनसो ज्ञात्वा दैवीम गुणमाश्रिता. तुम्हाला आम्हाला आणावे लागतात. काय करावं लागतं? आणि संतांना आणावे लागत. उपजताची ज्ञानी. आणि आले लोटांगडी. खंदारकर महाराज होते बा. एकानं त्यांना प्रश्न केला. म्हणलं का इतकं तुम्ही तुकोबाराला वर्णन देतात, काय म्हटलं इतकं विशेष आहे त्यांच्या ठिकाणी? खेड्यात तर जन्म झाला, कुठे बरं कुळ काही ब्राह्मणाचं आहे का? सगळे. मग ते खंदारकर महाराजांनी सांगितलं. ते काय म्हटलं काही कुठं ज्ञान करण्याकरता गेले होते का वगैरे आधी करून. ते म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एखादा दिवा असला त्याला प्रकाश आणायचा असेल तर तेल पाहिजे, पुढे काय पाहिजे? वात पाहिजे. आणि प्रकाश किती ते त्या खोलीतले एका कोपऱ्यामध्ये प्रकाश आहे. सूर्याला प्रकाश आणायला लागत असतो का? त्याचं काय? त्याचा एक किरण जरी गोरला तरी ब्रह्मांडातला सगळा अंधकार काय करते? ही शक्ती कोणात आहे? सूर्याची आहे परीन. तो का क्रीडा वगैरे त्यांना आणावं लागत, त्यांना काही शिकावं लागत असते का? त्यांना शिकण्याची काय नाही. आपलं गणित संतांच्या ठिकाणी लागू नाही. हे आपलं गणित आहे. कोणत्या दिव्यासारखं एवढासा प्रकाश दिसे, थोडी वारची वायूची झुळक आली तर विजून जाते. आणि गवताच्या गंजीला लागलं तर संतांच्या ठिकाणी दैवी गुण आणावे लागत असतात का घेऊनच येत असतात? नाही का? महात्मा नसतो भारतात दैवीम प्रकृती. एक गुण असेल तर जगाला वंदनीय होतो. किती?
आणि ज्यांच्या ठिकाणी किती गुण असतात? 26 गुण असतात. आणि या 26 गुणांनी युक्त असलेले आणखी त्यांच्यामुळे सत्कर्म त्या सत्कर्मी रती म्हणून तर आपल्या गुण संतांना नेताना वाढावा या सुख आणि कुळाचारी नाम म्हणून त्याच्याकडून सत्कर्म होत असते. सत्कर्माचा काय परिणाम? फलाला मोक्षापर्यंत येतो. सत्कर्म हे काय करतं? मोक्षापर्यंत नेतात. आणि दुष्कर्म हे नरकापर्यंत नेतात. पण दुष्कर्मात पण काढायचं आणि सत्कर्मामध्ये काय करायचं? लावायचं. त्या सत्कर्मी भूता परस्परे पडो. परस्परामध्ये बंधुभाव काय व्हावा नाही का? ज्याचे आता सगळे दुर्गुण निघून गेलेले, कल्पना निघून गेला. सत्कर्मामध्ये काय? सत्कर्म करून आवड निर्माण होते. या रती शब्द ठेवलेला आहे कोणता? सत्कर्म होते बरं का, पण ते निष्फल होता का मला? काय करा? त्याच्यात प्रेम असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? कोणाच्या तरी घरी काहीतरी आपलं नित्यकर्म चालायचं बा, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायचं नाही. देवाचं स्नान झालंच पाहिजे. काही नियमाचं नित्यनेमाविहीन अन्न काय तुझी. पण देवाला नैवेद्य दाखल्यानंतरच प्रसाद म्हणून अन्न ग्रहण करायचं. ते काय झालं? वडिलाला काहीतरी काम आलं बघा. मग वडिलांनी सांगितलं, म्हणलं असा विधी आहे. मग मंडळीने सांगितलं, म्हणजे जा तुम्ही, आपला बाळू आहे ना, त्या बाळूकडून देवाला काय दाखवू. तुम्ही जा की. वडील गेला आपल्या नोकरीला. शनिवार दिवस होता कोणता? सकाळची शाळा. आणि तो बाळू होता बघा. मग शनिवार सुट्टी झाल्यानंतर त्याने विचार केला, म्हणलं गेल्याबरोबर काय करायचं? जेवायचं. ठरवण्यात झालं. आणि आल्यावर म्हटलं आई जेवायला वाढ. त्या आईने सांगितलं, म्हणलं असं आहे, तुझे वडील कुठं गेले? म्हणून नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवता येत नाही. त्याने विचार केला, म्हणलं आपल्या आईचा स्वभाव माहिती आहे आपल्याला. ते रामचंद्र महाराज सांगायचे. एकदा म्हणलं आहे आलं लक्ष मिळेल, आपली आई जर रागवली आमच्या वडिलावरती तर आमचा वडीलच तर थरथर कापतो. कोणाचं रामचंद्र बाबा नागपूरकर सांगायचं ते काय नाही. मुकाट्याने देवाचं काय करा. आता एकदम नैवेद्य दाखवता येते का? अगोदर स्नान घाला. हे स्नान घालायला गेला. सगळा देवपाठ सगळ्या देवाने भरलेला होता. म्हणलं कुठून गोळा केली देवाईने. आता हे काय करायचं? ते देव मोजले 100 होते. म्हणलं आता हे काय करा, स्नान घाललं. म्हणा 2 तास लागतील सामुदायिक स्नान. सामुदायिक स्नान म्हणजे बालटीत भरले बघा सगळे. आणि तेवढे सगळे 101 किती. आणि टाक्यामध्ये नेऊन काय केले, इकडे सगळे वर काढले. म्हणलं मोजले पाहिजे. मग 101 होते, भरले किती? 100. त्याने विचार केला, म्हणला एक देव पोहता पोहता आता बाकीच्या देवाला काय म्हणलं? त्याला काय गंध लावायचं एखादा कुठे? म्हटलं आहे लवकर वाढ की. अरे म्हटलं स्नान झालं का? म्हटलं काय सांगावं, मुख्य देव त्याच्यातला काय भावना क्रिया आहे काय, पण प्रेम कुठे आहे? क्रियेत काय असावं लागते? ते आज सत्कर्मी नाही का? देवाची पूजा करणं सत्कर्म आहे का नाही? पण काय असावं लागते? पण प्रेम नसेल तर काय? मग ते आज सत्कर्मी होती. आणि भूता परस्परे पडो. प्रत्येक जीवामध्ये बंधुभाव निर्माण व्हावा. वैरत्व भावनाची हे काय होऊन जावी. अलीकडे काय झाले, सगळा विरोधी वर्ग, सहाय्यक वर्ग कमी आणि विरोधी वर्ग
जसाचा विरोधी वर्ग काय व्हा, भूता परस्पर पडो. एका राष्ट्राचं एका राष्ट्राची काय होत नाही. कुठे काय आहे मला शत्रुत्व नावाची भावना काय व्हावी त्यांच्यामध्ये. परस्परामध्ये प्रेम असल्यामुळे काय घेण्या देण्याचा काय होत असतो, व्यवहार होत असतो. एखादा गरीब असेल तो शेती नाही करू शकत, मग त्याची शेती आपण करून देते. याला म्हणत भूता परस्पर पडो. सुदाम देवाचा आणि भगवान श्रीकृष्णाचं काय होतं, मैत्री होतं, मित्र होता ना कोण, हे सगळं सुदाम. मित्रत्व भावना का त्याला बंधू भाव. एकाच संस्थेमध्ये शिकणारे प्रत्येक विद्यार्थ्याची काय असते, बंधुभाव, नाही का. म्हणजे सगळे नाही जेवढे आपण ज्याच्याकडे शिकत असतो त्याला आईच्या उदरामधून निर्माण आल्यानंतरही बंधुभाव आहे. काय आहे, एका बाईला 4 मुलं असतील तर प्रत्येकामध्ये कोणता भाव असतो, त्याहीपेक्षा श्रेष्ठ गुरुबंधुभाव श्रेष्ठ आहे. कोणता भाव. आणि एखादा गुरुबंधू जर नडला असेल नाही का काही गरिबीमुळे, तर गुरुबंधू या नात्याने त्याला सहाय्य करणं हे त्याचं काय कर्तव्य आहे, नाही का. सुदामदेवाच्या बाबतीमध्ये काय आहे तेच आहे की त्याला सहाय्य करणं हे काय आहे. द्रोणाचार्याच्या मुलाला सहाय्य केलं नव्हतं बा, त्याचा परिणाम काय झाला. म्हणून कोणता भाव उद्दिंगत व्हावा त्या नाही का. भूता परस्पर पडो दुरिताचे तिमिर. दुरित म्हणजे काय अधिक विचार करणार आहे त्याचा विचार कधी करो.